नमस्कार मित्रांनो, मी अमर अभ्यंकर सर्पमित्र. तर आम्हाला कॉल आलेला होता चिंचोली रहिमापूर गावावरून. तर आम्ही लगेच निघालो. सोंबवलं म्हटलं व्हिडिओ पण घ्या जरासा. सोंबवलं म्हटलं मी, सूर्य दाखवा ना, कसा आहे तर दाखवा लोकाईले. मग दाखवला ना सोंबवून सूर्य. पहा मग आता कसा आहे सांगा. मग पोचलो आम्ही गावाच्या फाट्यावर. मग इथून जायचं आता आम्हाला अजून अंदर 2-3 किलोमीटर. मग निघालो बा आरामशीर. मग आम्हाला एक गडी भेटला ना, हा आप्पा कसा नेऊन राहिला चारा. मग आम्ही थांबलो पुलावर. ते दादा वाटच पाहून राहिले ते आमची. ते दादा म्हणे मग चला आमच्या मागं. मग चाललो बा आम्ही त्याच्या मागं 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 गाव पाहत. म्हटलं गाव तर लयच मोठं आहे बाबा. मग आम्हाला भेटला डीजे. मग डीजे पाहिला, निघालो डीजेच्या समोर. निघालो पहा मग डीजेच्या समोर. काय करता मग समोर येऊन पाहिलं तो काका गणपती नेऊन राहिला ते डोक्यावर. मग त्याच्या जरासं समोर आलो स्पॉटवर. मग काय करता गाडी लावली बा. ते काका तोडून राहिले ते झाड. त्याला म्हटलं खालचे तोडा झाडं 2-3, आम्हाला अडचण नाही झाली पाहिजे म्हणून. त्याने दिले तोडून. मग काय करता राजू, एवढे मोठे पैपही काढा लागत होते. लावला मग हात, बसलो बा पैप काढायला आम्ही. मग काय करा लागते काही ना काही. फोन आला तर बसलो. या दादाने मला मदत करू लागली बरं. मग त्या दादाला थँक्यू कर जा कमेंटमध्ये. मग दिसला ना साप, मग पकडला म्या साप तो. मग तो होता धामण जातीचा बिनविषारी साप. तरी बा सर्व सर्पमित्रांना सांगतो मी, सांभाळून पकडत जा साप. सांगता नाही येत कधी काय होईन. आहे ना बरोबर असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा मले. चुकलं असेल तर मारलं तरी चालते बाबा, आता ते तुमची इच्छा आहे. पण मा ब्लॉगले लाईक लवकर कर जा बा. आवडला असो या नसो ती तुमची इच्छा. मग घेतला बा त्याले बाहेर काढलं म्या. मग बाहेर काढलं तर लोक होते बाहेर. त्याले त्या सापाबद्दल जराशी माहिती सांगितली. मग काकानं आणलं पाणी, त्याला थोडंसं पाण्यात टाकलं म्या. मग तो अजून शांत झाला जरासा. मग लोक म्हणे कोणता आहे म्या म्हटलं हा आहे धामण जातीचा बिनविषारी साप. हा काहीच नाही करत. उंदरं बेंडकुळ्या खायला येते म्हटलं बाबा, त्याचं खाद्य आहे ते, येतच असतात. आता त्याला कुठं काय करता बा. मग भरला पोत्यात. मग पोत्यात भरला. काकाला म्हटलं द्या म्हटलं मला आता दुरीन, जाऊ द्या लवकर घराकडे. चाललो आलो बा